संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। अंजली धमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। अमित देशमुख मंत्रिमंडळात असायला हवेत। पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं। राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचं वक्तव्य। मी आहे त्या ठिकाणी आनंदी, कदाचित भविष्यात विक्रम काळेजी तुम्हीच आमच्याकडे याल। अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर। बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुफान हाणामारी। जखमी 8 जणांवर उपचार सुरू। 18 जण पोलिसांच्या ताब्यात। गावात तणावपूर्ण शांतता। पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन। पुणे जिल्हा परिषदेतील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। कंत्राटदारांनी केलेल्या कामांची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण। मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू। सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण।